लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान करणे आवश्यक. संदीप कुमार अपार. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांवर ESMS ॲपची नजर. मूर्तिजापूर. योग्य पद्धतीने कारभार चालवण्यासाठी लोकशाही कायम जिवंत राहावी यासाठी सर्व मतदारांनी मतदान करणं आवश्यक आहे, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भारत निवडणूक आयोगाने लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्या अनुषंगाने देशात सर्व ठिकाणी आचारसंहिताही लागू करण्यात आली असल्या कारणाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशातील लोकशाही कायम जिवंत राहण्यासाठी सर्व मतदारांनी मतदान करणं गरजेचं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुमार अपार म्हणाले की 85 वयापेक्षा अधिक वयाच्या मतदारांना 12D अर्ज भरून घेऊन घरून मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने दिली असून यांचा स्वतंत्र युवा मतदान केंद्र व दिव्यांग मतदान केंद्र हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य असेल. आजपासूनच या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने एक पथक स्थापन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. 24 तास सुरू असणाऱ्या या नियंत्रण कक्षात 07-256 243 473 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवता येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पत्रकार परिषदेला तहसीलदार शिल्पा बोबडे, बार्शी टाकळीचे तहसीलदार राज वजिरे, नायब तहसीलदार उमेश बनसोड उपस्थित होते. प्रतिनिधी सिद्धार्थ तायडेसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, सूर्या मराठी न्यूज, अकोला. तक्रारीवर कारवाई करण्याची जबाबदारी निवडणूक विभागाची म्हणजेच आमची राहील. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माझी स्वतःची राहील आणि याच्यासाठी या भरारी पथकांना त्यांचं लॉग इन दिलेलं आहे. त्यांना 100 मिनिटाच्या आत त्यावर जाऊन फ्लाइंग स्क्वॅडला त्याच्यावर कारवाई करणं हे अपेक्षित आहे. तर यासाठी जे आता नियुक्त कर्मचारी वर्ग जो आहे तो हा जवळपास आपल्याला 2000च्या आसपास लागणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये. कारण 385 मतदान केंद्र आहेत, तर त्याच्यामध्ये जवळपास 1600 मतदान केंद्रासाठीच कर्मचारी लागणार, प्लस इतर जे कामं आहेत त्यासाठी जवळपास 400 कर्मचारी याचा आपलं डिप्लॉय करावे लागणार आहे. या सगळ्या मतदान पथकांचं पहिलं प्रशिक्षण हे 23 मार्च 2024 रोजी म्हणजे येत्या शनिवारी आजपासून 7 दिवसांनी राधा मंगलम हॉल आणि त्याच्या बाजूची जी शाळा आहे व्यंकटेश शाळा इथे आपण आयोजित केलेलं आहे. तिथे 23 मार्च 2024 ला आपले वाहतूक आराखडे तयार आहेत आणि या वाहतूक आराखड्यामध्ये मूर्तिजापूर पासून सर्वात शेवटच्या म्हणजे बार्शी टाकळीमध्ये असणाऱ्या शेवटच्या गावापर्यंत जाण्यासाठी एकूण 54 बसेस, 50 जीप गाड्या आपल्याला लागतात. तर तो वाहतूक आराखडा सुद्धा इथला आपला तयार झालेला आहे. मतदान पथकांना जे साहित्याचं वाटप आणि संकलन करण्याचं आहे त्याची सुद्धा तयारी, त्याची एक पूर्वतयारी आमची इथं झालेली आहे आणि त्याचं जी जागा ठरलेली आहे ते आपलं शासकीय गोदाम क्रमांक 6 हे आहे. आपल्या भागामध्ये उन्हाळ्याच्या झळा जास्त असतात, त्यामुळे कधी कधी मतदान करण्यासाठी इच्छा असूनही लोक येत नाहीत आणि त्यामुळं मतदानाची टक्केवारी आहे काही ती मतदान केंद्रावर. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.